आधी ढसाढसा रडला। तुकाराम मुंडेंनी दखल घेत रुग्णालयाला दणकाही दिला। सैराटचा सल्या सगळीकडे चर्चेत आला, पण मग विषय संपला म्हणत त्यानं व्हिडिओ डिलीट का केला? मला माझ्या बापाला वाचवायचंय, मला मदत करा असं म्हणत हा अभिनेता ढसाढसा रडला। सैराट फेम अभिनेता अरबाज शेख यानं इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला। त्यानंतर सोलापूरमधल्या नोबेल रुग्णालयावर आयुक्त तुकाराम मुंडेंनी कारवाईही केली। पण हे सगळं होताना अरबाज शेखनं तो व्हिडिओ डिलीट केल्याचं समोर आलंय। वडिलांवर उपचार होत असताना रुग्णालयाचा कटू अनुभव अरबाजनं या व्हिडिओत सांगितला, पण मग तो व्हिडिओ त्यानं डिलीट का केला? आयुक्त मुंडेंनी रुग्णालयावर नेमकी काय कारवाई केली? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। सैराट फेम अभिनेता अरबाज शेखनं काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानं सोलापूरमधल्या नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र रुग्णालयानं औषधांच्या किमतीवरून लूट केल्याचा आरोप त्यानं एका व्हिडिओत केला। वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं सांगत मदतीचं आवाहन करताना अरबाज या व्हिडिओत ढसाढसा रडला। प्रशासनानं या व्हिडिओची तात्काळ दखल घेत रुग्णालयाची चौकशी सुरू केली। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्वतः या चौकशीचे आदेश दिले। अरबाजनं पोस्ट केलेल्या व्हिडिओत सोलापुरातल्या नोबेल हॉस्पिटलवर त्यानं गंभीर आरोप केले होते। हॉस्पिटलच्या मेडिकलमधून गोळ्या आणि इंजेक्शन घ्यावे लागतील अशी सक्ती रुग्णालयानं केल्याचं अरबाजनं व्हिडिओत म्हटलं। त्यावर आयुक्त मुंडेंच्या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासनाची एक टीम रुग्णालयात दाखल झाली। त्यांनी इथं तपासणी आणि चौकशी सुरू केली। ड्रग्ज आणि कॉस्मेटिक कायद्यानुसार औषध विक्री बंद करण्याचे आदेश औषध प्रशासनाने दिले। पण हे सगळं होत असताना अरबाजनं पोस्ट केलेला व्हिडिओ मात्र त्यानं डिलीट केला। यावरून चर्चा होत असताना अरबाजनं व्हिडिओ डिलीट करण्यामागच्या कारणाचा खुलासाही केलाय। अरबाज शेखनं इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय, नमस्कार, मी सोलापुरातल्या एका हॉस्पिटलमधल्या अनियमिततेसंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यानंतर मला असंख्य फोन्स आणि मेसेजेस येत असल्यामुळे मी तो व्हिडिओ डिलीट केला। सध्या माझ्या वडिलांची प्रकृती माझ्यासाठी प्राथमिकता आहे। शिवाय प्रशासनानं दखल घेत संबंधित हॉस्पिटलच्या मेडिकलवर कारवाई केली आहे। आधी सांगितल्याप्रमाणे माझे वडील आणि कुटुंब याकडे लक्ष देणं मला जास्त गरजेचं वाटतं। त्यामुळं माझ्यासाठी हा विषय इथंच संपलेला आहे। माझ्या कठीण काळात माझ्यासोबत उभं राहणाऱ्या सर्वांचे आभार, धन्यवाद असं म्हणत अरबाजनं या विषयावर पडदा टाकलाय। तर नोबेल हॉस्पिटलची बाजू मांडताना डॉक्टर अमजद अली खान यांनी अरबाजचे आरोप फेटाळले। ते म्हणाले, अरबाज शेख किंवा कोणत्याही रुग्णाला औषधं घेण्यासाठी कोणतंही बंधन घातलेलं नव्हतं। आम्ही कोणतीही चूक केलेली नाही असं डॉक्टरांनी म्हटलंय। हे काहीही असलं तरी अरबाजच्या व्हिडिओची दखल घेत आयुक्त तुकाराम मुंडेंनी रुग्णालयाची चौकशी आणि कारवाई केली आहे। आता अरबाजनं व्हिडिओ डिलीट केला असला तरी रुग्णालयावर अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।